मित्र नमस्कार. भटकन टी व्ही द्रोही वाहिनीवर सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज गुरुमाऊलीचे स्थान गिरनार या ठिकाणी आपण जात आहोत. यासाठी सौराष्ट्र मेल पकडून एक तर बोरवलीला नाही तर दादरवरून पकडावी लागते. हे आम्ही राजकोटला उतरलेलो आहोत. तुम्ही जुनागडलाही उतरू शकता. राजकोटवरून पुन्हा आम्ही ट्रॅव्हल्सने प्रवास करणार आहोत. गुरुमाऊलींच्या पदस्पर्शाने त्यांच्या सहवासाने पावन झालेली भूमी म्हणजे गिरनार. आई वडिलांच्या पूर्व पुण्याईचे हे फळ. गुरुमाऊलींचे दर्शन घेण्यासाठी आपण पूर्ण श्रद्धेने इथे याल. हे हनुमान मंदिर, गिरनार चढण्याची पहिली पायरी. इथे नारळ वाढून मगच आपल्या गिरनार यात्रेला सुरुवात करायची. नारळ वाढवायचा, गुरुदेव दत्त, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण करायचं, गुरुमाऊलींचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढेचा प्रवास चालू करायचा. बघा, सगळ्यांनी वनामध्ये असलेल्या वानरांपासून संरक्षणासाठी व काठीने थोडासा टेकून मिळणार मदत होईल यासाठी सगळ्यांनी काट्या घेतलेल्या आहेत. हा प्रवास आम्ही चालू केला तो गिरनारच्या जुन्या वाटेने. ही जुन्या वाट आहे. इथे प्लॅस्टिकला पूर्णतः बंदी आहे. या नाक्यावर पूर्णतः प्लॅस्टिक आपल्याकडे जमा असेल की तिथे काढून घेतले जाते. बघा, गुरुदेव दत्तांच्या नामस्मरणात लीन होऊन आपण पायऱ्यांचा प्रवास करायचा आहे. माऊलींवर श्रद्धा आपली असली तर आपल्याला कोणताही त्रास होणार नाही. बघा कसे भाविक आपला प्रवास गुरुच्या नामस्मरणात अविरत चालू ठेवत आहेत. हे बघा, इयत्ता 3री मध्ये शिकत असलेली मुलगी. बघा, थोडासा खडतर प्रवास आहे. माऊलींच्या कृपेने सगळं काही साध्य होते. वाटेमध्ये हे जटाशंकर शिव मंदिर लागते. त्याचं तिथे दर्शन घ्यायचं आणि मगच पुढे जायचं. तिथे प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. छान आणि सुंदर असं दर्शन मिळतं. भगवान शिवशंकराला नमन करून हर हर महादेवचा घोष करून पुढे जायचं आहे. याच्या बाजूला काळभैरवाची सुबक मूर्ती आहे, त्याचंही दर्शन घ्यायचं आहे. पुढील प्रवासाला सुरुवात करायची आहे. ही प्रभुरामांची वानरसेना. आपण त्यांच्या जागेवर चाललो आहे म्हणजे ते मध्ये येणारच. हे बघा, नदीचं पात्र आहे मोठं, मोठमोठे दगड आहेत. ते हळूहळू पार करायचे आहेत. हा जवळपास आपण 1,500 पायऱ्यांचा प्रवास पार केलेला आहे. आपल्याला इथे कोणतेही त्रास झालेले नाही आहे गुरुमाऊलींच्या कृपेने. बघा, गुरुमाऊलींचं नामस्मरण करत असेच आपण पुढे जात राहिलं पाहिजे. ते जवळपास 2,000 पायऱ्यांचा टप्पा आपण पार केलेला आहे. ही सर्व गुरुमाऊलींची कृपा. प्रत्येक पायरी चढताना आपल्यामधले जे दुर्गुण आहेत ते प्रत्येक पायरीवर ठेवत जायचे आहेत. मोह, माया, रोष, दोष कोणत्याही दुर्गुण आपल्यामध्ये ठेवायचा नाही आहे. हे अंबामातेचं मंदिर हे 5,000 पायऱ्यांवर आहे. इथे 5,000 पायऱ्यांपर्यंत रोपवेची व्यवस्था केलेली आहे. ज्या भाविकांना रोपवेने जायचं ते रोपवेने जाऊ शकतात. 5,000 पायऱ्यांपर्यंत रोपवेची व्यवस्था आहे व पुढील 5,000 पायऱ्या या आपल्याला चढावीच लागते. एक डोंगर पार करून आम्ही आलेलो आहोत. हे बघा, रोपवे. जवळपास 5,000 पायऱ्यांचा टप्पा आम्ही पार केलेला आहे. 5,000 पायऱ्यांचा टप्पा पार केल्यावर
आंबे मातेचं मंदिर येतं. आंबे मातेचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. मुखामध्ये एकच नाम, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. पाहू शकता कसे भाविक एका ओळीने पायऱ्या चढत आहेत. बघा, हा डोंगर क्रॉस करून पलीकडे जायचं आहे आपल्याला. वाटताना बघताना असं वाटतं की आपण या पायरी चढू शकत नाही, पण मनामध्ये गुरूंबद्दल श्रद्धा असेल, आदर असेल. हे गोरखनाथांचं मंदिर, गुरु गोरखनाथ यांच्या इथे मंदिरात दर्शन घ्यायचं गाभाऱ्यामध्ये. हे बघा, हे दिसतं आहे ते गुरु शिखर. अजून एक डोंगर पार करून आपल्याला गुरु शिखरापर्यंत पोहोचायचं आहे. हा सगळा गुरूंचा महिमा. गुरूंनी ठरवलं तर ते काही करू शकतात. तुम्ही मनापासून एक पाऊल टाका, गुरु तुम्हाला 4 पावलं पुढे घेऊन जाईल. हे बघा, हे एक रस्ता गुरु शिखराला जातो, दुसरा रस्ता अन्नछत्र. तिथे एक छोटी धुनी आहे, ती धुनी अविरत पेटत राहते. त्याचंही तुम्ही दर्शन घ्या. हे बघा, आपण आता शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत, गुरु माऊलीकडे. गुरु शिखर, गुरु माऊली. गुरुदेव दत्त, अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. आपला सुखकर प्रवास गुरूंच्या आशीर्वादाने झालेला आहे. आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आमचे गिरणारी मंडळ आहे.